नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. पावसाचा जोर कायम आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता कायम आहे. सध्याची स्थिती पाहताना असं दिसतं की अरबी समुद्रातून व बंगालच्या उपसागरातून पावसाची ढगाची निर्मिती बऱ्याच चांगल्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोकण पट्टीत पावसाचा जोर कायम आहे आणि इकडे पुणे, सातारा, परत जळगाव परिसरात हाच पट्टा कमी दाबाचं क्षेत्र जरा साधारण रूपांतर झालेला आहे आणि तिथं पाऊस जोरदार पडत आहे. चक्राकार स्थिती उत्तर भागात हिमाचल प्रदेशाच्या आसपास तिकडे झालेली आहे. विशाखापट्टणम साईडला एक साधारण कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. त्या भागातून सुद्धा पावसाचे जोर कायम आहे. सध्या तिथे पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, अकोला, जळगाव, सोलापूर, सांगली ह्या पट्ट्यात कमी अधिक प्रमाणात पावसाची ढग आहेत आणि हलक्याच्या स्वरूपाचा पाऊस सद्यस्थितीला चालू आहे असं मॉडेल दर्शवते. जगदलपूर आणि इकडे खाली महाराष्ट्राच्या पूर्व बाजूने सुद्धा पावसाचे ढग परत महाराष्ट्राकडे येताना हळूहळू दिसत आहेत. विशाखापट्टणम, भुवनेश्वर ह्या साईडला सुद्धा एक कमी दाबाचं साधारण क्षेत्र झालेला दाखवते. पावसाचा जोर तिथं वाढलेला दिसून येतो. आज रात्रीतून पाहायला गेलं तर गोवा, सांगलीचा पूर्व भाग, पश्चिम दक्षिण भाग ह्या भागातून कर्नाटक बॉर्डरलगत पावसाचा जोर कायम आहे. तसेच सोलापूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला ह्या भागातसुद्धा पाऊस मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल. गोवा, पणजी म्हणजे शिरशी, हुबळी, बागलकोट याही भागात मध्यम ते गोवा परिसरात मुसळधार पाऊस आहे. सांगली, अकोला, सातारा, पुणे हलका असा पाऊस आहे. लातूर परिसरात, रत्नागिरी आणि दापोली परिसरात सुद्धा मध्यम ते जोरदार काहीचा पाऊस आहे. मुंबई, पालघर, वलसाड, नाशिक, अहमदनगर, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरला हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. आणि इकडे लोणार परिसरात, अकोला परिसर, जळगाव परिसरात चांगला आहे जोर पावसाचा रात्रीतून बनेल. पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर 26-27 उत्तर भागातून 25 ते 27 सेल्सिअस असेल. मध्य महाराष्ट्रात 24-25 व दक्षिण महाराष्ट्रात 24-25 सेल्सिअस तापमान आहे. एकंदरीत उद्याच्या ह्याच्यात वातावरणात थोडासा बदल झालेला आहे. का तर नागपूर, चंद्रपूर, रायपूर, जगदलपूर ह्या पट्ट्यात एक दोन्ही स्थिती निर्माण झाली आहे. कमी दाबाचं क्षेत्र जगदलपूर, नागपूर आणि चंद्रपूर, रायपूर, कोरबा, भोपाळ ह्या परिसरात निर्माण झालेला आहे आणि त्याच पट्ट्यात पावसाची शक्यता जास्त उद्या बनत जाणार आहे. दुपारचं तापमान पाहायला गेलं दक्षिण भागातून 26-27 ते 30 सेल्सिअस सेंटीग्रेड तापमान दिसून येतं आणि उद्या जळगावला थोडंसं तापमान वाढ आहे. नाशिक इतरत्र 30-32 सेल्सिअस तापमान उत्तर भागातून उद्या महाराष्ट्राच्या दिसून येत आहे. ह्या मॉडेलनुसार बघायला गेलं तर जळगावच्या आसपास एक थोडीशी अतिवृष्टी व्हायची शक्यता असं मॉडेल दर्शवत आहे. बाकी सर्व ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस दर्शवत आहे. कोकणपट्टीसुद्धा काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता दाखवत आहे. एकंदरीत ह्या मॉडेलचा जर विचार करायला गेला तर गोवा भागातून मध्यम ते मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. शिरशी, हुबळी, गोकाक, बागलकोट मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मॉडेल दर्शवते उद्याच्या भागात. आणि इकडे दापोली, रत्नागिरीला मुसळधार पाऊस पडेल. सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम भागात मध्यम ते मुसळधार आहे. पूर्व भागातून हलका मध्यम पाऊस आहे. सांगलीचा दक्षिण भागातून विजापूर, सोलापूर, अकलूज या परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस आहे. आणि पुणे नगरला हलका मध्यम पाऊस म्हणजे मध्यम जोरदार पाऊस आहे. दापोली, रत्नागिरी परिसरात मुसळधार पाऊस आहे. कोकणपट्टीत मुसळधार दिसते पाऊस. मुंबई, पालघर आणि अहमदनगर परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस उद्या हे दाखवत आहे. पुणेचा काहीसा भाग, नाशिकचा भाग हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. वलसाड, नंदुरबार, बडवानी ह्या साईडला सुद्धा हलका असा पावसाची शक्यता आहे. मालेगाव, जळगाव ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
एकंदरीत ह्या भागात ह्या मॉडेलनुसार आणि पुढे बघायला गेलं तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, लोणार, अकोला, अमरावती या भागात मध्यम ते जोरदार पाऊस दाखवत आहे. GPS मॉडेल इथं एका 2 ठिकाणी अतिवृष्टी दाखवलेलं आहे आणि अमरावती, पुसद, आदिलाबाद हलका मध्यमचा पाऊस दाखवत आहे. बीड, नांदेड, पुसद ह्याही भागात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम ते जोरदार प्रकारचा पाऊस आहे. आणि पुढच्या भागात पाहायला गेलं तर विजयपूर, सोलापूरला हलकासा वाटते. विजापूर, सोलापूर आणि कलबुर्गी, लातूर, बिदर ह्या भागात हलका मध्यमचा स्थानिक वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे. उद्याच्या भागात पुसद, अमरावती, नागपूरला ह्या भागात हलका मध्यम पाऊस आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कापसी या भागात हलकासा पावसाची शक्यता आहे. एकंदरीत बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करत चला, शेअर करत चला आणि व्हिडिओला अनुसरून काय असेल ते कमेंट करत चला. धन्यवाद.